अरे बापू कॅमेरा वाटतं ना 100 रुपये जाणे 100 रुपये जाणे सांगत आहे चालला म्हणजे पुण्यात चालू बैल तो आहे खिशात किती रुपये टाकले 100 रुपये टाकले 100 रुपये झाडे निघलं रे भोय अरे बापू कुठं चालला दूध तुम्ही बंडे आपण दूध पितो का दूध पितो तू एका या बैलाला एक दूध घे सुम्या या बैलाला एक दूध घे काय दूध रूमर आणता काय दूध रूमर नाही आणत बैलाला तेव्हा बैलाला 2 लिटर दूध आणि रूमर 3 बैला राहते त्याला अर्धा लिटर बी नाही आणत गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपण एक जो हा ब्लॉग आहे हा एवढा माहोल ब्लॉग आहे हा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवतो आज आपण चाललोय बैलगाडा शर्यत ज्याच्याबद्दल मला पण जास्त माहिती नाही आहे पण आपले सुमेश शेठ सरदार यांची आज तयारी आहे यांचा आज माहोल कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी आपण चाललो कुठं चाललो रे आम्ही चाललो बुलढाण्यापासून बरेच किलोमीटर दूर एका गावात जे की अपरिचित आहे आमच्यासाठी तुम्ही फक्त पहा आता किती माहोल होतो मला भीती वाटते मित्रांनो कारण की मी कधी असं हे केलं नाही पण तरी आपण प्रयत्न करू मारलं तर मारलं पहिलं पाहून घेऊ बघा तर ते मारत नसा पहिलं कॅबरला नव्हतं मी पण ते होतं इज्जत देणी पडते तिथे आपण नवीन मित्र आहोत आपण माहोल करणार याच्यात बैलांना मारलं तर झालं पण आपण छोट सगळं करू गावखान्यात भरती आपण काही विषय नाही आपल्यासाठी द ब्युटी ऑफ द विलेज शेण भरताना काढतो म्हणजे इतके कष्ट घ्याल आता मित्रा तवा कुठं माहोल होतो बॉडी पहा बिना जिमची बॉडी दाखव बॉडी बिना जिमची बॉडी आहे इकडं जलवा आहे हमारा आजच्या व्हिडिओची तयारी चालू आहे मित्रांनो पहिले सुरुवात तुम्ही समजलं असेल तुम्हाला आज काय आहे आज एकदम माहोल आहे असा ब्लॉग जिंदगीत बी कधी आला नसेल झाला तर याच्यात या क्षेत्रात आहे ना तुम्हाला हे करणं माहोल पाहतो तुम्ही कसा आहे ना फक्त कॅमेरामॅन किती रुपये जाणेल माहिती का किती रुपये जाणेल कॅमेरा 100 रुपयाची नोट खिशात टाकली कॅमेरामॅन एका मिनिटात तयार झाला नाही एवढी गरीबी परिस्थिती बेकार इकडं दगडा खाली कॅमेरामॅन तुम्ही कॅमेरामॅनचं तोंड पहा कॅमेरामॅनचं तोंड पहा वाटतं ना 100 रुपये जाणेल 100 रुपये जाणेल जास्त सांगत जाईल थोडे एवढी मेहनत मित्रांनो घ्यावी लागते तेव्हा कुठं थोडंसं आपल्याला चांगलं यश मिळतं बाळा उगाच नाही कष्ट लागते त्याला बी हिंमत लागते हिंमत हे जिथं गेला तिथं काही ना काही बनवती लावून मित्रांनो वाफा गरम पाणी डायरेक्ट आंघोळी सकाळपासून पाहू राहिलो आज खतरनाक परीक्षेची तयारी बी करत नाही एवढं परीक्षेत तर कोणी पण पास होतं रे परीक्षेत तर हे बी पास होतं कॅमेरामॅन पण सुरुवात झाली मित्रांनो आता आपण निघणार इथून पुढे आता शर्यतीसाठी बैल झाले सज्ज माहोल एक नंबर डायरेक्ट तर मित्रांनो आता सुमेध शेठ सरदार सोबत बैल झाले तयार आता इथून निघणार
आणि तिथं डायरेक्ट जिकायला पहिला क्रमांक आपलाच. जी तयारी आहे मित्र, आता ही काही लग्नापेक्षा कमी नाही. बा गाडी बिडी कशी सजली, गाडी धुतली स्वच्छ, पेंड्या बिंड्या, नवरदेवापेक्षा जास्त काळजी बैलाची घेणं चालली. हे बा गाडी तयारी मित्र. गाडी झाली तयार, ड्रायव्हर बसले आता स्टेरिंगवर. आता गाडी सणाना पिरी. मित्र आम्ही गेलो रस्ता विसरून, पुढं आलो आले गाडीवर. आणि आता तुम्ही पाहता ती काय फजिती झाली आमची. तब्बल आम्ही 1 तास लेट आहे. आता 1 तास खेळ रंगणार आहे. फायनली खेळ होणार आहे. तर फायनली आम्ही आलो. तर गॅरंटी नव्हती खेळ होणार आहे का नाही, तर होणार आहे. आणि आपले सासपा दोन सासपा बब्बू आपले सास पाहून घेतो. नाव काय तुम्ही, नाव काय? तर पलीकडला काळा जो बैल आहे तो बंटे आहे आणि हा टिल्या आहे. हे बघा कसा मारायचा पैसा. पिल्या बर पिल्या आहे, सॉरी पिल्या. हे बघा सगळे गाडा मालक कसे बसले का आणि चटणीवर. असा विषय चालू आहे मित्र आता उन्हाचा तानाचा. आणि इथं खेळ होणार आहे. आता बैलाला पाणी देणं चालू आहे, कारण की तो बी कष्ट घेऊन राहिला. महिन्यात तो बी करू राहिला म्हणून. आणि महिन्यात सगळे आपल्यासाठी चालू आहे. आता आपण शॉर्टकट मध्ये तुम्हाला विचारू की बाबा काय तयारी चालू आहे, काय तयारी तुम्ही काय चालू आहे सांगलं बघा. आता मी इथं डोळ्यात पाऊस लागले, सगळ्याला वाटतं बैल अडक खूपच चांगलं आहे. खतरनाक आहे मित्र, खतरनाक, बेकार आहे, डायरेक्ट बेकार. बैलाची बी माणसाची बी पुरी हालत गंभीर होईल रे. जो करतो त्याला कळतं बैलाचा खर्च किती. तुम्ही तर डोळ्यात पाऊस लागले. म्हणणं सोपं आहे भाऊ. सकाळी बैलाला प्यायला दूध आणलं तर गिर गायचं 80 रुपये लिटरचं. सोपं आहे का? पण मला कोण भीती वाटू राहिली अशी की मला मारायला. आता शर्यत संपली, पिणं झालं. आता काय घरचा रस्ता धरणार आहे आणि घरी जाऊन तर झोपणार आहे. 3.5 तास मोजून 3.5 तास. आता नाही करू शकत काही.